नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या पुस्तकाबद्दल, द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. लेखक डेव्हिड जे स्वातर्स यांनी 1965 मध्ये लिहिलं होतं. त्यांचा उद्देश हा आहे की मोठं जीवन जगण्यासाठी मोठा विचार करावा लागतो. या समरीमध्ये आपण त्यांच्या 13 महत्त्वाच्या आयडियाज पाहणार आहोत. या आयडियाजने लेखकाचं आयुष्य बदलून टाकलंय आणि त्यांना पूर्ण विश्वास आहे की ह्या कल्पना तुमचं आयुष्य चांगलं बनवण्यासाठी मदत करेल. डेव्हिड आपल्याला सांगतात की आपल्या जीवनाच्या विकासासाठी आपल्या विचारांच्या विकासाची गरज आहे. ते म्हणतात की आपल्याला मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी मोठ्या गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे. डेव्हिडच्या मतानुसार सक्सेसचं खूप कमी ज्ञान असणं, श्रीमंत आईवडील असणं, भाग्यवान असणं आणि अजून काहीही असो हे त्याच्या डोक्याच्या आकारावर नाही तर त्याच्या विचारांच्या आकारांवर अवलंबून असते. त्यांनी खूप साऱ्या कल्पना सांगितल्या आहेत ज्या आपल्या विचारांना एका नव्या उंचीवर पोहोचवतील. चला तर मग सुरुवात करूया. इतिहास आपल्याला सारखं हेच सांगतोय, बँकेचं खातं आनंदाचं खातं आणि सामान्य समाधानाचं खातं या खात्यांचा आकार त्याच्या विचारांच्या आकारांवर अवलंबून असतो. मोठा विचार करण्यात वेगळीच जादू आहे. चला तर समजून घेऊयात ती 13 महत्त्वाची लेसन्स ज्याला समजून लेखक एका नव्या उंचीवर पोहोचलाय. लेसन 1, बिलीव्ह यू कॅन सक्सीड अँड यू विल. तुम्ही यशस्वी होणार असा विश्वास बाळगा, तुम्ही नक्की यशस्वी होणार. जेव्हा आपण विश्वास ठेवतो आपण हे करू शकतो तेव्हा ते कसे करायचे याचे उत्तर मिळते. हे त्या काचे उत्तर आहे. फक्त त्या व्यक्तीला मिळते ज्याला विश्वास असतो तो ते करू शकतो. शक्तिशाली विश्वासच कसं करायचं यासाठी डोक्यात आयडिया तयार करतो. मी सकारात्मक आहे आणि मी हे करू शकतो हे खूप पॉवरफुल आहे. त्यांचे म्हणणे आहे की आपल्याला विश्वास आहे की आपण हे करू शकतो तर आपण नक्कीच करणार. समजा आपल्याला असे वाटते की आपण प्रख्यात फुटबॉल खेळाडू बनू शकतो. समजा आपल्याला असे वाटते की आपण अब्जावधी बनू शकतो. समजा आपल्याला असे वाटते की आयुष्यात आपण खूप मोठी मोठी आव्हाने पेलू शकतो तर ते नक्की होऊ शकते. पण कधी जेव्हा आपल्याला वाटेल आपण करू शकतो, कोणत्याही गोष्टीला आत्मसात करण्यासाठी त्यावर आधी विश्वास असला पाहिजे. समजा आपण अब्जावधी बनू इच्छितो तर विश्वास ठेवून एक दिवस अब्जावधी बनू शकतो. तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला अवतीभोवती यशस्वी लोक नसतील तर आपण यशस्वी होऊ शकत नाही. असं असेल तर तुम्ही कार्नेरियानी पीडित आहात. याचा अर्थ असा की तुम्हाला कारणे देण्याचा आजार आहे, बाकी काही नाही. विश्वास नाही करणं ही नकारात्मक ऊर्जा आहे. जेव्हा आपल्या मनामध्ये विश्वास नसतो किंवा खात्री नसते तेव्हा त्याची कारणं त्या गोष्टीला आकर्षित करतात. समजा तुम्हाला आयुष्यात खरोखरच सक्सेस पाहिजे नसेल तर शंका असणं साहजिक आहे. त्या सगळ्यांमुळे तुम्ही यशस्वी होत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आतमध्ये विश्वास आणावा लागेल की तुम्हाला यशस्वी होण्यामध्ये कुणीही थांबवू शकत नाही. लेसन 2, क्युअर युअर सेल्फ ऑफ एक्स्क्यूसाइड्स अँड द फेल्युअर डिसीज. कारणे देणे या यशाच्या रोगापासून मुक्त व्हा. आपण पाहिले असेल, माणूस जेवढे कमी कारणे सांगतो तितक्या लवकर सक्सेसफुल होतो. आणि आपण हेही पाहिले असेल, आपला कोणी मित्र कुठे पोहोचू शकला नाही तर त्याच्याकडे कारणांची मोठी यादी आहे. एक यशस्वी व्यक्ती नेहमीच हे सांगत असतो की अयशस्वी लोक ते काम का करू शकत नाही किंवा पुढे का जाऊ शकत नाही. तुम्ही पण अशा पद्धतीची कारणे सांगतात का? मी आज थकलो आहे म्हणून ह्या कामाला मी उद्या करेल. मी खूप छोटा आहे. मी कशाची सुरुवात करायला खूप मोठा आहे. मी याच्या अगोदर असे काहीही काम केलेले नाही. माझं आज काम करायचं मन करत नाही. मी अजूनही इतका हुशार नाही. मी इतका भाग्यवान नाही. हे खूप कठीण आहे. माझ्याकडे तर पैसेच नाही. डेव्हिडचं म्हणणं आहे की एखादा व्यक्ती जेवढे जास्त सक्सेसफुल असतो तेवढे कमी तो कारणे देतो. जी माणसं सक्सेसफुल होत नाही त्यांच्याकडे नेहमीच कारणांची पूर्ण यादी असते आणि ते नेहमीच त्याच गोष्टींमध्ये अडकून राहतात की ते सक्सेसफुल कसे झाले नाही. हाच फरक असतो एक गरीब आणि श्रीमंत लोकांमध्ये. याच कारणांची उदाहरणे त्यांच्यामधली अंतरे दर्शवतात. आपल्याला कारणे आणि त्यांचे परिणाम ह्या नियमाला आत्मसात करण्याची गरज आहे. जर आपण एखाद्याच्या भाग्यशालीपणाकडे पाहिलं तर आपल्याला त्याचं भाग्य नाही तर प्लॅनिंग, प्रिपरेशन आणि त्याचा मोठा विचार करणं यामध्ये त्यांना सक्सेसफुल बनवलेले असते, ना की त्याच्या भाग्याने. आणि आपण कुणाच्या वाईट भाग्याविषयी पाहिलं तर आपल्याला याच्या उलट गोष्टींची प्रचिती होईल. एक सक्सेसफुल माणूस आपल्या चुक्यांच्या
आपल्या चुकीच्या गोष्टींमधून शिकत असतो, पण एक अनसक्सेसफुल माणूस त्याच्या चुकांमधून शिकण्याची इच्छाच व्यक्त करत नाही. प्रत्येक कृतीची एक प्रतिक्रिया असते. आपल्या जीवनात आपण जे काही करतो ते आपल्या कृतींचाच परिणाम असतो. आपण सक्सेसफुल होणार की नाही हे भाग्यावर नाही तर आपल्या कामांवर अवलंबून असते, जे आपण दररोज करतो. एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला माहीत आहे की आपण कुणाच्या स्वाधीन नाही आहोत. आपण स्वतः निर्मिते आहोत. आपण स्वतः आपल्या ध्येयांची निर्माण करू शकतो. आपण स्वतः दररोज करणाऱ्या कृती निवडण्याचा निश्चय करू शकतो. जर आपल्याला यशस्वी व्हायचं आहे तर आपल्याला सक्सेसफुल लोकांच्या कामांची अनुकरणे करावी लागतील. आणि जर आपण सगळं खराब करण्याचा प्रयत्न करू तर आपण त्या लोकांचे अनुकरण करू जे काहीच करत नाही. जर आपण श्रीमंत बनण्याची इच्छा करत असू तर आपण श्रीमंत लोकांचे अनुकरण करतो. जर आपण कारणे आणि त्याचे परिणाम ह्या नियमांचा आपल्या जीवनात वापरले तर खूप साऱ्या गोष्टी सोप्या होतील. तर मग मित्रांनो, आपल्याला आपली कारणे बाजूला ठेवून आपल्या मेहनतीवर आणि कामावर विश्वास ठेवूनच सक्सेस मिळू शकते. लेसन 3, आपल्या स्वतःची क्रमवारी विक्री करू नका. डोंट सेल युअर सेल्फ शॉर्ट. खूप साऱ्या लोकांना वाटतं आपण काहीच करू शकत नाही. ते स्वतःला खूप छोटे समजतात आणि तसेच स्वतःला पाहतात देखील. त्यांच्याकडे आत्मविश्वासाची खूप कमी असते. मला विश्वास आहे की आपण काही लोकांना नोकरीमध्ये उच्चतम पदावर पाहिलं असेल आणि काही लोकांना नाही. यात सोपं उत्तर आहे की असे लोक स्वतःबद्दल जास्त विचार करतात. त्यांच्याकडे स्वतःवरचा विश्वास जास्त असतो. त्यांना माहीत असतं ते करू शकतात आणि ते हाच विचार करतात, खरोखर हे काम शक्य आहे. ते स्वचिंतनाचे शिकार. स्वतःला कधीच छोटं नाही समजत. ते असाही कधी विचार करत नाही की प्रत्येकजण त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. ते असं समजतात की ते स्वतः महान आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं तर ते स्वतःला कधीच कमी नाही समजत. त्यांचं स्वनिरीक्षण खूप जास्त चांगलं असतं. लेसन 4, यूज बिग, ब्राईट, चेअरफुल अँड पॉझिटिव्ह वर्ड्स. मोठे, तेजस्वी, प्रेमळ आणि सकारात्मक शब्द वापरा. जेव्हा तुम्ही काही बोलता किंवा लिहिता त्याचा अर्थ असा होतो की एखाद्या प्रोजेक्टरनुसार तुम्ही समोरच्याच्या डोक्यात एक फिल्म दाखवताच. तसेच तुमच्याद्वारे बनवलेली प्रतिमा हे दाखवते की आपण किंवा दुसरे आपल्या गोष्टींवर काय प्रतिक्रिया करतात. समजा तुम्ही एखाद्या समूहात बोलले की मी नापास झालो आहे, तर त्याला लोक शरण, निराशा आणि हरणं अशा शब्दांमध्ये व्यक्त करतात. शिवाय याच्या की ते तुम्हाला प्रोत्साहन देतील किंवा तुम्हाला प्रयत्न करण्याचा सल्ला देतील. आपलं मन शब्दांमध्ये नाही समजत तर ते प्रतिमा, पिक्चर्स किंवा सिनेमांच्या रूपात समजतं. जेव्हा आपण गुलाबी हत्ती असं म्हणतो तेव्हा आपल्या डोक्यात गुलाबी हत्तीची प्रतिमा तयार होते. जेव्हा आपण डॉल्फिन किंवा पूल शब्द वापरतो तेव्हा त्याचीही प्रतिमा आपल्या डोक्यात तयार होते. हे महत्त्वाचं का आहे? का आपल्याला आपल्या शब्दांचा जपून वापर करणे आवश्यक आहे? इथं आपण एक उदाहरण बघणार आहोत. जेव्हा आपण प्रॉब्लेम हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोक्यात अवघड किंवा न सोडणारे कोडे अशा काही प्रतिमा तयार होतात. जर तुम्ही अशा गोष्टींना एक चेतावणी म्हणून पाहत असाल तर तुमच्या डोक्यात सकारात्मक किंवा उत्तेजित अशी प्रतिमा तयार होईल. जेव्हा आपण प्रयत्न या शब्दाचा विचार करतो तेव्हा आपले डोके आपल्याला सांगते ते काम इतके महत्त्वाचे नाही. त्यात तुम्ही तुमचं सर्वस्व द्याल, पण तुम्हाला ते पूर्ण होईल किंवा नाही हे महत्त्वाचे नसते. हे खूप वेगळे आहे की नाही, मी प्रयत्न करेल आणि मी हे करणारच आहे, या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. प्रयत्न शब्द हे सांगतो की आपण यशस्वी होणार नाही याविषयी थोडा विचार करा. कधी तुम्हाला कुणी असं बोललं आहे की मी 5 वाजता तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करेल, त्याचा अर्थ असा आहे की मी 5 वाजता तिथे असेल, तर सत्यामध्ये त्यांनाही माहीत नसते ते 5 वाजता कुठे असतील. तर खरं वाक्य असं असलं पाहिजे, मी 5 वाजता तिथे असेल, म्हणजे तुम्ही विश्वास करू शकता ती व्यक्ती 5 वाजता तिथे नक्कीच असेल. आपल्याला आपले मनाचे कल आणि भावना व्यक्त करण्यासाठी सकारात्मक शब्दांचा वापर केला पाहिजे. जर कोणी आपल्याला हे विचारते की तुम्ही कसे आहात, तर आपण त्यांना आपण किती थकलोय किंवा आपल्याला छान वाटत नाही हे सांगण्यापेक्षा आपण गर्वानं सांगायला हवं आपल्याला खूप छान वाटतंय. त्यामुळे आपल्या डोक्यात पण सकारात्मक प्रतिमा तयार होते. आपल्या दुसऱ्याबद्दल सकारात्मक प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीशी बोलतो तेव्हा आपल्याला सकारात्मक शब्दांचा वापर करायला हवा. जसे तुम्ही खूप अप्रतिम आहात,
सर्वोत्कृष्ट आहात, आम्ही तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे, असे सकारात्मक शब्द तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना सकारात्मक ऊर्जा देतात. दुसऱ्या शब्दांमध्ये हे भावनात्मक शब्द आपल्याला सकारात्मक ठेवतात. यामुळेच ती व्यक्ती तुमच्याबद्दल विचार करताना नेहमी सकारात्मक विचार करते. त्यामुळे तर शब्दांमध्ये खूप ताकद असते आणि म्हणूनच त्यांना सावधपणे वापरलं पाहिजे. लेसन 5. लुक इम्पॉर्टंट, इट हेल्प यू थिंक इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतःला जे समजतात तेच तुम्ही महत्त्वाचे विचार करण्यास मदत करतात. लक्षात ठेवा की तुमचं रूप आणि तुमचं व्यक्तिमत्व खूप काही बोलत असते. नेहमी तुम्ही तुमच्याबद्दल चांगलं बोला. नेहमी सगळ्या गोष्टींसाठी तयार असणं म्हणजे तुमचे सकारात्मक व्यक्तिमत्व दर्शवते. हे लोकांना सांगते की हुशार, प्रतिभावंत आणि स्वावलंबी आहे. अशा माणसांवर तुम्ही विश्वास ठेवू आणि आदर करू शकतात. ज्यांचा अवतार चांगला नसतो किंवा जे चांगले तयार होत नाही त्यांचं व्यक्तिमत्व नकारात्मक दर्शवतं. अशी माणसं अविचारी आणि अकार्यक्षम दिसतात. अशी माणसे सामान्य किंवा त्यापेक्षाही खालच्या पातळीचे असतात. ते लोक काहीतरी नवीन आणि चांगलं होणं आत्मसात करत नाही. अशा प्रकारची माणसं सगळीकडून हरलेली असतात. अशी माणसं जरी तुम्हाला पहिले भेटले नसतील किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलला नसाल, पण तुमचा पोशाख खूप काही बोलून जातं. तुमचा रुबाब, तुमचं स्मित चेहरा, तुमच्या बोलण्याची पद्धत ही खूप काही बोलून जाते. इथे एक पॉइंट आहे, तुमच्यातला हा बदल दुसऱ्यांच्या विचारांमध्ये फरक करत नाही, तर तुमच्या स्वतःच्या विचारांमध्ये पण परिवर्तन करतो. तुम्ही बाहेरून कसे दिसता हे या गोष्टीला दर्शवते की तुम्ही आतून कसे आहात. लेसन 6. Build a sell on yourself commercial. You are what you think you are. स्वतःची व्यावसायिक विक्री तयार करा. तुम्ही स्वतःला जे समजता तेच तुम्ही आहात. याचा एक उपाय आहे की आपण स्वतःशी बोलावं किंवा असा सराव केल्याने आपण तयार होतो. कधीही स्वतःला शिक्षा करण्यावर काम करू नका. तुम्ही स्वतःशी कसे बोलता, तुम्ही स्वतःला मजबूत बनवत आहात का? तुम्ही स्वतःला नवीन आव्हानं झेलण्यासाठी तयार करत आहात का? की तुम्ही स्वतःला कमकुवत समजत आहात? तुम्ही आयुष्यात मोठं काही मिळवू शकता का? तुमच्या नशिबात महान बनणं लिहिलं आहे का? दुःखाची गोष्ट ही आहे की खूप सारे लोक स्वतःशी नकारात्मक बोलत असतात. कारण हे आहे की आपल्याला अजून कोणी सांगितलं नाही की कोणत्या गोष्टीला कसं बदलू शकतो आणि किंवा कसं बदलता येईल. तर आजपासून आपल्याला बघायला हवं आपण स्वतःशी कसं बोलतोय. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःशी जे बोलणार आहे ते होणार आहे. म्हणून निवड करताना विचार करून करा. फक्त चांगलं बोला. मुद्दा हा आहे की तुम्हाला मोठं बनायचं आहे, तुम्हाला सर्वोत्कृष्ट बनायचं आहे, स्वतःच्या आत्मशक्तीला वाढवायचं आहे. मला विश्वास आहे की तुम्ही हे सातत्याने आत्मसात केलं तर तुमचं जीवन नक्की सक्सेसफुल होईल. लेसन 7. आस्क युअरसेल्फ, इज दिस द वे अन इम्पॉर्टंट पर्सन थिंक? स्वतःला विचारा, तुम्ही जो विचार करताय तो एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या विचारांसारखा आहे का? तुमच्या विचारांच्या मर्यादा वाढवा. महत्त्वाची लोके जसे विचार करतात तसा विचार करा. तुमच्या विचारांच्या मर्यादा वाढवल्यानंतर तुमच्या कामाच्याही मर्यादा वाढतील. ते तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही आज जो विचार करता आहात तो एका यशस्वी किंवा आत्मविश्वासी व्यक्तीसारखा आहे का? जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचाराल तेव्हा तेव्हा तुमची विचार करण्याची मर्यादा वाढेल. लेसन 8. मेक युअर एन्व्हायरमेंट वर्क फॉर यू, नॉट अगेन्स्ट यू. तुमच्या सभोवतालचं वातावरणाचं रूपांतर तुमच्यासाठी काम करण्यासाठी करा. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की येणाऱ्या 10-20 वर्षांमध्ये तुम्ही काय बनणार आहात हे तुमच्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असते. तुमचे विचार, तुमचे ध्येय, तुमची वागणूक हे सगळे तुमच्या आजूबाजूच्या वातावरणापासूनच तयार होते. तुमच्या सभोवतालचे वातावरण खूप मोठा घटक आहे तुमचं भविष्य निर्धार करणारं. तुम्ही किती पैसे मिळवणार, किती खुश राहणार, किती यशस्वी होणार, कोणत्या प्रकारच्या घरात राहणार, कोणती गाडी चालवणार, तुम्ही कोणाशी लग्न करणार, तुम्हाला किती मुले होणार, तुम्ही कोणत्या राजनैतिक सभेत सामील होणार, तुम्ही कोणते पुस्तक वाचाल, तुम्ही जास्त प्रवास करणार आहात का नाही, हे सर्व तुमच्या सभोवतालचं वातावरणावर अवलंबून असते. आणि खरोखरच तुमचं भविष्य तुमच्या सभोवतालच्या वातावरणावरच अवलंबून असते. जर तुमच्या सभोवतालचे वातावरण कसे असते, ज्या लोकांबरोबर तुम्ही राहतात,
पुस्तके, लेख, रेडिओ किंवा कोणती प्रसार माध्यमे तुम्ही पाहतात, हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हाला एका आकारात आणि साच्यात भरत असतात. याचा सगळ्यात मोठा वाटा तुम्ही ज्या प्रकारच्या लोकांमध्ये राहतात, जसे की परिवार, समूह, मित्र, शाळा, कामाच्या ठिकाणचे लोक, खेळाडू मित्र, ज्यांच्या सगळ्यांमध्ये तुम्ही अडकलेले असतात. तुम्ही देखील तसेच बनतात. जिम रॉन म्हणतात की तुम्ही त्या 5 लोकांचे विभाजन आहात ज्यांच्याबरोबर तुम्ही सर्वात जास्त वेळ घालवतात. त्यांच्याप्रमाणेच तुमची विचारसरणी असेल, तुमचं आरोग्य असेल, तुमचा पगार असेल. जर तुम्ही स्वतःला श्रीमंत लोकांमध्ये ठेवतात, पुस्तके वाचतात, श्रीमंत लोकांप्रमाणे तुमचे सभोवतालचे वातावरण बनवतात, तेव्हा तुमचे श्रीमंत लोकांबरोबरचे विचार, बोलणं आणि राहणीमान होऊन जाते. आणि जर तुम्ही तसं केलं तर तुम्ही श्रीमंत पण होऊ शकतात. जर तुम्ही स्वतःला आध्यात्मिक लोकांसोबत ठेवलं तर तुम्ही आध्यात्मिक लोकांप्रमाणे बनू शकाल. तुम्ही स्वतःला गुन्हेगारांबरोबर ठेवलं तर तुम्ही पण गुन्हेगार होणार. तसे तुमच्या डोक्यांबरोबर होते. जर तुम्ही सकारात्मक वातावरणात राहत असाल तर तुम्ही सकारात्मक बनता. जर तुम्ही नकारात्मक वातावरणात राहिला तर नकारात्मकच बनतात. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहे की आपण स्वतःला जितक्या चांगल्या वातावरणात ठेवू तितके चांगले तुमचा जास्तीत जास्त वेळ सकारात्मक जीवन शोधण्यात, प्रेरणात्मक आणि यशस्वी लोकांबरोबर घालवायला हवा. प्रेरणात्मक आणि यशस्वी लोकांची चरित्रे वाचावीत. सकारात्मक विचार, चांगला आरोग्य, स्वशिक्षणावरील पुस्तके वाचावीत. ज्या पण गोष्टीला पाहता ती गोष्ट तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वातावरणाकडून सहज शक्य करून घेता येईल. लेसन 9. प्रॅक्टिस कन्व्हर्सेशन जेनरॉसिटी. सराव, संभाषण, औदार्य. हजारो प्रयोगांमधून हे सिद्ध झाले आहे की खूप जास्त बोलणारा माणूस आणि जो माणूस यशस्वी झालेला आहे त्या दोन्ही व्यक्ती सारख्याच असतात. व्यक्ती जितका जास्त यशस्वी असतो तितका जास्त त्याचे पाय जमिनीवर असतात. लोकांना स्वतःबद्दल बोलायला खूप आवडतं. त्यांना हे सांगायला खूप आवडतं की ते किती श्रेष्ठ आहे, ते किती जास्त कष्ट करतात, त्यांचे अधिकारी त्यांच्यावर कसा दबाव टाकतात. हेच तर माणसाचे वर्तन आहे. आपण स्वतःची काळजी घेतो, आपल्या आयुष्याबद्दल दुसऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतो, आपल्या अडचणी, आपली नाती यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. पुढच्या वेळी तुम्ही कुणाशी बोलताना विचार करा, कोण जास्त बोलतोय. जर तुम्ही जास्त बोलत असाल तर तिथेच स्वतःला थांबवा आणि समोरच्याला बोलू द्यात. तुम्ही कुणाबद्दल बोलताय? तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या अडचणी आणि तुमच्या इच्छांबद्दल बोलताय का? जर तुम्ही इथे स्वतःला बोलताना पकडलं तर तिथेच थांबा आणि दुसऱ्याला बोलू द्या. लेसन 10. बी अन ॲक्टिव्हेटर. बी समवन हू डज थिंग. बी अ डुअर, नॉट अ डोंटर. ॲक्टिव्हेशनिस्ट व्हा. एखादी गोष्ट करणारी व्यक्ती बना, ना की देता बना. यशस्वी लोक नेहमी ॲक्टिव्ह राहतात आणि आपण त्यांना ॲक्टिव्हेशनल, सक्रियकरण म्हणतो. जे लोक सामान्य असतात ते पॅसिव्हेशनिस्ट असतात. ॲक्टिव्हेशनिस्ट लोक कृती करतात आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी आपल्या आयडिया आणि प्लॅन तयार करतात. पॅसिव्हेशनिस्ट लोक काहीच करत नाही, ते कामांना टाळण्याचा प्रयत्न करतात. ते असे सिद्ध करतात की ते काम करण्यासाठी त्यांना किती उशीर झालाय. आपल्यामध्ये काही लोक त्यांच्या सवयी बाय नेचर पॅसिव्हेशनिस्ट असतात. आपण नेहमी बरोबर वेळ, बरोबर संधी आणि बरोबर गोष्टींची वाट पाहत असतो. याचा अर्थ आहे की आपल्याला काहीच करायचे नाहीये. आता आपल्याला हे मान्य करावे लागेल की काहीच सर्वोत्कृष्ट नाहीये. हे कधीच सोपं नसतं की 100% यशस्वी होणं. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्याला कृती करावीच लागणार आहे. जे जसे आहे तिथून सुरुवात करावीच लागणार आहे. पुढे जायला हवे, भले चांगले वाटू किंवा नाही वाटू, आपल्याला मोठ्या कृती कराव्या लागतील. आपल्या समोर काही ध्येय असतील तर त्यांना पूर्ण करायलाच पाहिजे. हेच त्यासाठी काहीतरी ॲक्शन घेण्याची गरज आहे. जर आपल्याजवळ काही ध्येय नसेल तर आपल्याला नक्कीच कृती करून त्याला पूर्ण करायला हवे. जास्त तपासणे, जास्त प्लॅन करणं आणि पूर्ण संधीची वाट पाहणं हे पुढे जाण्यासाठी तुम्हाला मदत करेल. लेसन 11. ब्लेंड पर्सिस्टंट विथ एक्सपेरिमेंटेशन टू गॅरंटी सक्सेस. यशाची हमी देण्यासाठी नवीन प्रयोगांमध्ये सक्तीनं सामील व्हा. जर तुम्ही प्रयत्न करताय
तर याची काही खात्री नाही की तुम्ही यशस्वी व्हाल म्हणून. जर तुम्ही नवीन प्रयोगांसमोर बरोबर राहिले तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. खूप सारे एकनिष्ठ लोक फक्त त्या गोष्टींच्या मागे लागलेले असतात, पण ते यशस्वी होत नाहीत, कारण ते नवीन गोष्टी आणि प्रयोगांवर काम करू इच्छित नसतात. ध्येयांना धरून राहिलं पाहिजे, त्यापासून थोडे पण दूर जायला नको. जर तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्हाला नवीन प्रयोगांना धरून काम केले पाहिजे. जर तुम्ही नवीन प्रयोगांबरोबर काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. पहिला माणूस जो माझ्या डोक्यात येतो ते थॉमस एडिसन, एक यशस्वी व्यक्ती. मानवी इतिहासात एक लाईट बल्ब प्रकाशाचा दिव्याचा शोध लावणारे पहिले. ते 10,000 वेळा नापास झाले त्यांच्या प्रयोगांमध्ये, त्यानंतर त्यांना यश मिळालं आहे. त्यांनी 10,000 नवी प्रयोग केले, त्यानंतर त्यांना नवीन काहीतरी सापडलं. ते त्यांच्या ध्येयापासून थोडे पण बाजूला नाही गेले. ते नेहमी ध्येयाला धरून पुढे चालत राहिले आणि खरंच त्यांनी ते काम केलं. नवीन प्रयोगांबरोबर राहिला तर ते नक्की काम करेल. नेपोलियन हिलने सांगितलं होतं की जर तुमचा पहिला प्रयोग काम करत नसेल तर दुसरा प्रयोग तयार ठेवा. जर दुसरा प्रयोग पण टिकला नाही तर काहीतरी नवीन सातत्याने शोधत राहा. खूप सारे लोक त्यामुळे अयशस्वी होतात की ते काहीच करत नाही. त्यांच्या गोष्टींमध्ये नवीन प्रयोग आणि नवीन सातत्य नसतं, म्हणून ते अयशस्वी होत असतात. लेसन 12. यूज गोल्स टू हेल्प यू ग्रो. पुढे जाण्यासाठी ध्येय निश्चित करा. काहीच शक्य होत नाही जोपर्यंत तुमच्याकडे कोणतं ध्येय नसेल. जेव्हा तुम्ही काही कृती नाही करत, ध्येयाविना तुम्ही कुठेतरी भटकत राहतात. कुणी पण ध्येयाविना यशस्वीपणा नाही मिळू शकत. जर ध्येय नाही तर काहीच होणार नाही. जर तुम्हाला माहीत नसेल तुम्हाला आयुष्याकडून काय पाहिजे तर तुम्ही तिथपर्यंत कसे पोहोचाल. जर तुम्हाला माहीत नसेल तुम्ही कुठे जाणार आहात तर तुम्ही कुठे पोहोचणार आहात. ध्येयामध्ये एक वेगळी जादुई शक्ती असते. जेव्हा तुम्ही ध्येय निश्चित करता तेव्हा ते तुम्हाला शक्ती प्रदान करते आणि तुम्हाला ते तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचवते. खूप साऱ्या लोकांना ताकद मिळते जेव्हा ते ध्येय निश्चित करतात आणि ते ती प्रत्येक गोष्ट करतात जी त्यांना पूर्ण करायची असते. जेव्हा तुमच्याकडे एक ध्येय असते तेव्हा तुमच्याकडे एक रस्ता असतो ज्यावरून चालून तुम्ही दररोज काहीतरी नाविन्य शोधत असतात. तुम्हाला माहीत असतं तुम्ही कुठे जाणार आहात आणि तुम्ही त्यासाठी वेळ देखील देतात आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी पूर्ण मेहनत करत असतात. शिवाय याच्या की तुम्ही प्रत्येक वेळी कुठेतरी भटकत राहणार. लेसन 13. हाऊ टू थिंक लाईक अ लीडर. नेत्यासारखा विचार कसा करायचा. तुम्ही ज्यांच्यासोबत काम करताय त्यांना प्रोत्साहित करा. प्रगतीविषयी विचार करा, विश्वास ठेवा आणि प्रगतीला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही स्वतः काम करता तेव्हा दुसऱ्यांना प्रोत्साहित केलं जातं. तुम्ही तसेच बोला जसे तुमच्या जवळच्या लोकांनी बोलावं असं तुम्हाला वाटतं. वेळेनुसार तुमच्या सोबत असणारे लोक पण तसेच बनतात. हे सगळे मार्ग आहेत चांगलं काम दर्शवण्याचे. हा तर मग मित्रांनो, हे आहेत 13 लेसन्स जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतील. द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग तुमच्या विचारांना एका नव्या उंचीवर नेऊन पोहोचेल. मोठं समजून घ्या आणि मोठा विचार करा. विचार करणं आणि विश्वास ठेवणं तुम्हाला यशस्वी बनवेल. सकारात्मक विश्वास तुम्हाला ऊर्जा, शक्ती आणि कौशल्य देते. ह्या गोष्टींवर पण लक्ष द्या. नकारात्मक विश्वास तुम्हाला यशस्वी होऊ देत नाही. कारणे देणे टाळा, पण जे पण तुम्ही खरं मानाल ती तुमची स्वतःची भविष्यवाणी आहे. नेहमी मोठे विचार करा, मोठे व्हाल, सकारात्मक राहा. या सगळ्या शब्दांचा जास्तीत जास्त वापर करा आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक विचारांचा वापर करा. नेहमी नकारात्मक लोकांपासून लांब राहा. नेहमी सकारात्मक शब्दांचा वापर करा. तुमचे सभोवतालचे वातावरण चांगले ठेवण्यासाठी जास्तीत जास्त काम करा. काम करणारे बना. ध्येय निश्चित करा जे तुम्हाला भविष्यात प्राप्त करायचे आहे. आणि शेवटी जे सर्वात महत्त्वाचं आहे, विश्वास ठेवायला सुरुवात करा. थँक्यू मित्रांनो. हे आहेत आपले पुस्तक द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर तुम्ही हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच लाईक अँड कमेंट करून शेअर करणं विसरू नका. थँक्यू मित्रांनो. लवकरच भेटूया नव्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि स्वतःची